संसदेत मोदी सरकारचा हा पहिला पराभव अशी बोंबाबोंब सगळीकडे होते. हा पराभवच आहे. कोणी काही बोलू द्या, जे मास्टर स्ट्रोक म्हणू द्या, बाजीगर म्हणू द्या, जादूगर म्हणू द्या, पण पप्पू सकट त्याच्या समर्थकांना हा विजय मनमोकळ्या पद्धतीनं उघडपणे साजरा करता येत नाहीये. जिंकलात ना तुम्ही, तर साजरा करा की जरा हा विजय. मनात धाकधूक अद्याप बाकी आहे. मास्टर स्ट्रोकची भीती, मास्टर स्ट्रोकची दहशत अद्याप बाकी आहे. ईडे काँग्रेसी जीत के भी हारे हुए लगते हैं. माझ्या या आधीच्या व्हिडिओनंतर मी मुद्दाम तुम्हाला संसदेतलं राहुल गांधींचं ते भाषण दाखवणार आहे. मला खात्री आहे अनेकांनी ते पाहिलेलं नसणार, कारण हा खरोखरच पप्पू आहे. इतका पप्पू आहे की याला कुणीतरी आठवण करून द्यायला हवी की तू संसदेत लीडर ऑफ अपोजिशन आहेस, LOP, ज्याला विरोधी पक्षनेता म्हणतात. विरोधी पक्षनेता आहेस तू भारताचा, म्हणजे ज्या भारतीय संसदेतला भारताचा विरोधी पक्षनेता, याला काहीतरी वेगळाच काहीतरी अर्थ निर्माण होतो. तर किमान याची भाषणं जी आहेत ना, जी हा संसदेत बोलतो वगैरे, ती तरी कुणीतरी लिहून द्या रे याला. कारण हा बाबा करायला जातो मोदींचं वस्त्रहरण, होतं काय तर हा बोलता बोलता मोदींची तारीफ करून जातो. ऐका. There is, everybody knows, a partnership between our friend the magician and the businessman. ये तो तरीका ठीक नहीं है. नाम नहीं लिया सर. Speaker sir, what has happened? There is a partnership and then there is a hidden power. Massive, extremely strong, but completely hidden. Okay? And that power, that force that does not show itself but is there, knows the entire history of the magician. It knows every single detail about the magician from when he first came into politics till when he arrived as Prime Minister. And it is using that information. ना ये तो It is using the information to shape. Speaker sir, I'll वो उधर जाऊंगा नहीं sir. So this action, please understand what has happened here. It is important that everyone understands. The BJP knew, they knew very clearly that this bill actually cannot be passed. They knew it. They're not stupid. They knew every opposition person would oppose it. This bill cannot be passed. This was a panic reaction. This was a panic reaction because the Prime Minister at any cost needed to send two messages. Number one, he needed to change the electoral map of India. And number two, he needed to send a message again that he is pro-women. Why he is doing that, I will leave to your imagination. But I will leave it to your imagination, but the powers that be know exactly why he is doing it. Sir, the truth is the magician has been caught. The magician of Balakot, the magician of demonetization, the magician of Sindhur has suddenly got caught. Why? Yeah. Because he was... No. आता तुम्ही म्हणाल, सुरुवातीला हा म्हणतोय की मोदी जादूगर है, बालाकोट के जादूगर, ऑपरेशन सिंदूर के जादूगर, विकास के जादूगर. नंतर तर याने मोदींवर जाहिर टीकाच केली आहे की होय, हा पप्पू म्हणालाय की जादूगर अपनी ही जंजीर में फंस गया, वो ताला लगाया, उसका जादू चला नहीं. पण त्याला आपला मुद्दा समजवताना हे मान्य करावं लागलं की होय, मोदी हे जादूगरच आहेत. त्यांनी आजवर जे काही केलंय ते भारताचा मान सन्मान वाढवण्यासाठीच केलंय. या पप्पूच्या काँग्रेस पक्षानं हा देश विकायला काढला होता. पाकिस्तानसोबत मॅच फिक्सिंग केली होती. परवाचा व्हिडिओ बघा माझा, मॅच फिक्सिंग त्या सिनेमावरचा. आता मी बोलण्याच्या ओघात माझी जी भाषा येते ती तुम्हाला रुचत नाही काही लोकांना, पण हे लोक त्या कॅटेगरीतले झाले होते की हातात खोबरेल तेलाची बाटली घेऊन स्वतःची मारून घ्यायला त्या लंडनकडे जात होते, पाकिस्तानांकडे. हे असले नालायक काँग्रेसी आता संसदेत राष्ट्रभक्तांची टर उडवत आहेत. पप्पू तर पप्पू, त्या पप्पूची बहीण पिंकी, ती पण अमित शहांना डिवचत होती. म्हणे आज चाणक्य जिवंत असता तर तोही बुचकळ्यात पडला असता.
तुमची रणनीती बघून? गृह मंत्री जी हंस रहे हैं। पूरी योजना बना रखी है, पूरी योजना बना रखी है। चाणक्य आज अगर जिंदा होते तो वो भी चौंक जाते आपकी राजनीतिक कुटिलता पे। संसदेत कधी नव्हे ते इतक्या वर्षांनी गांधी परिवार विजयाची चव चाखताना कसा मस्तीत आला होता हे पाहता आलं आपल्याला. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया असा सगळा प्रकार होता. दररोज इंडिया आघाडीच्या चिंधड्या उडताना पाहणं एकसुरी झालेल्या लोकांना जरा वेगळा विरंगुळा या नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकावरच्या चर्चेतून, किंबहुना हे विधेयक पुरेशा बहुमताअभावी फेटाळलं गेल्यानं मिळाला. सरकारच्या या अपयशाच्या आनंदात आकंठ बुडालेला पप्पू और पिंकी हे तर पाहिले आपण, पण उरलेले काँग्रेसी खरंच आनंदी वाटत होते का? तर नाही, ते एका वेगळ्याच बुचकळ्यात पडलेले होते. एवढ्या सहज हे कसं घडलं? काही मोदी भक्त लागलीच सोशल मीडियावर या पराभवाला सोची समजी साजिश आहे, सोची समजी रणनीती आहे, मास्टर स्ट्रोक आहे वगैरे म्हणू लागले. अजून बरंच काय काय बोलले, जाऊ दे. पण तसंच काही आहे का हे कळेल कसं? काँग्रेसी बुचकळ्यात पडले यात वाद नाही, कारण महिला आरक्षण विधेयकावर झालेल्या मतदानाचा निकाल संध्याकाळी 7:35ला जाहीर झाला. त्यानंतर ठीक 10 मिनिटांनी म्हणजे बरोबर 7:45ला लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आणि त्यानंतर पुढच्या केवळ 15 मिनिटाच्या अंतरानं ठीक 8 वाजता भाजपच्या महिला खासदारांनी अगोदरच छापून तयार असलेले फलक हातात घेऊन संसद भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेसच्या आणि इंडिया आघाडीच्या विरोधात बोंबाबोंब करायला सुरुवात केली. याचा अर्थ हे विधेयक लोकसभेत मंजूर होणारच नाही हे मोदी, शहा आणि भाजपच्या सगळ्या कंपूला अगोदरच ठाऊक होतं. आणि म्हणूनच तर सत्ताधारी भाजपने काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यासाठी हे फलक ऑलरेडी छापून ठेवले होते. असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता ही कुणाची कर्तृत्व आहे मला विचारू नका. तो मेसेज बहुतेक सगळ्याच भाजप विरोधकांपर्यंत कसा पोहोचेल हे बरोबर पाहिलं गेलं होतं. आणि हा मेसेज खरा मानून हे लोक आता आपण हसावं की रडावं अशा द्विधा मनस्थितीत येऊन पोचलेले. आता द्विधा कसली, ये दुविधा कैसी है पार्थ? श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतो. इथे कोणी श्रीकृष्ण अर्जुन नव्हता, दुविधा निर्माण झाली होती जे मी म्हणालो. ही दुविधा कसली होती? तर मोदी, शहा, भाजप यांना खरोखरच हा असा पराभव होईल याची कल्पना नव्हती. ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते की खरंच आता इथं हारायचं पण पुढच्या काही दिवसात एखादा मास्टर स्ट्रोक मारायचा, असं काही यांचं ठरलंय का? वातावरण सगळं असं रहस्यरंजक होऊन पडलं. काय झालंय? हे जे काही समोर दिसतंय ते खरं आहे का की मायाजाल आहे? मोदीने बुनावा मायाजाल. मित्रो, संसदेत मोदी सरकारचा हा पहिला पराभव अशी बोंबाबोंब सगळीकडे होते. हा पराभवच आहे. कोणी काही बोलू द्या, जे मास्टर स्ट्रोक म्हणू द्या, बाजीगर म्हणू द्या, जादूगर म्हणू द्या, पण पप्पू सकट त्याच्या समर्थकांना हा विजय मनमोकळ्या पद्धतीनं उघडपणे साजरा करता येत नाहीये. जिंकलात ना तुम्ही, तर साजरा करा की जरा हा विजय. मनात धाकधूक अद्याप बाकी आहे. मास्टर स्ट्रोकची भीती, मास्टर स्ट्रोकची दहशत अद्याप बाकी आहे. एडे काँग्रेसी जीत के भी हारे हुए लगते है, अशी परिस्थिती आहे. त्यांचे चेहरे बघा. कुणाच्या चेहऱ्यावर असा आनंद दिसतोय का की होय आम्ही इतक्या वर्षांनी का होईना इतके पराभव पाहिले पण आज आम्ही मोदींना हरवले? नाही, यांचे चेहरे पराभूत योद्ध्यासारखे आहेत. यातच सारं काही दडलेलं आहे. पण मित्र, पुन्हा सांगतो, हा कुठलाही मास्टर स्ट्रोक वगैरे काही नाही आहे. जे काही झालं संख्याबळाचा खेळ आहे आणि हा संख्याबळाचा खेळ आपल्याला हवा तेव्हा हवा तसा बदलता येऊ शकतो. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.